तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले माहिती आहे? सगळ्यांनाच माहित असेल. त्यांचं सगळ्यात महत्वाचं एक कोट आहे, माझ्यासोबत म्हणायचं. मे बी मी पॉसिबल असं करणार आहे की माझ्या प्रत्येक बॅचमध्ये हे करायला लावणार आहे, कारण की इथिक्स हा एक शब्द आहे जो तुम्हाला आला पाहिजे. इथिक्स, ओके. एथिक्स म्हणजे नीतिमत्ता असते. नीतिमत्ता माहिती आहे? दुसऱ्यांचं चांगलं हो द्यावं त्याला म्हणतात नीतिमत्ता. ओके, चला माझ्यासोबत म्हणायचं. काय म्हणले? विद्येविना मती गेली. लवकर. मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. आपल्याला काय मिळवायचं आहे? विद्याला मिळवायचं नाही, आपल्याला विद्या मिळवायची. लक्षात ठेवा. ओके, तर खूप महत्वाचं आहे, आपल्याला नॉलेज मिळवायचं आहे. तर आपला पुढचा जो पॉइंट आपल्याला आज शिकायचा आहे, त्याच्या अगोदर काय शिकलं हे महत्वाचं आहे. आपण कालपासून कालच बघल्या होता आउटब्रीडिंग डिव्हाइसेस चालू केल्या होत्या. काय चालू होत्या? आउटब्रीडिंग डिव्हाइसेस. काय करायचं काय करायचं नाही. आउटब्रीडिंग डिव्हाइसेस मध्ये काय करायचंय? क्रॉस पॉलिनेशन. काय करायचं नाहीये? ठीक आहे. मग त्याच्यासाठी अनेक डिव्हाइसेस आपण बघल्या. त्यामध्ये युनिसेक्शुअलिटी, फक्त एकच सेक्स असणारा फ्लावर असतो, मोनोसेक्शुअल म्हणतात त्याला सिंपली. त्याच्यामध्ये एक अँड्रोसेम असेल नाही तर गायनोसेम असेल त्या फ्लावर मध्ये, त्याला म्हणायचं युनिसेक्शुअलिटी. एक्झाम्पल काय होतं याचं? पपया. ओके, पपया झालं, मलबेरी झालं. आणि आपण जाता जाता एक बघितलं की डायचोगॅमी. कोण लवकरात लवकर मॅच्युअर होतो, कोण शहाणा होतो. सिंपली जर अँड्रोसियम लवकर शहाणा होत असेल त्याला म्हणायचं प्रोटा अँड्री, आणि जर गायनोसियम लवकर शहाणा होत असेल तर त्याला म्हणायचं प्रोटा गायनी. आता आपल्याला पुढचा जो पॉइंट बघायचा आहे तो म्हणजे प्रीपोटेन्सी. ओके, तिथपर्यंत जर कोणाला समजलं नसेल तर एकदा व्हिडिओ बघून घ्या. सिंपल भाषेत सांगतो. आता ते पण समजलं असेल तर लेक्चर नंबर 4 आहे MHT CET क्रॅश कोर्स मधला, त्याच्यामध्ये पण सांगितलं मी. दोन्ही मधलं कोणतेही बघू शकता तुम्ही. ओके, आता बघायचं आपल्याला प्रीपोटेन्सी. खूप महत्वाचा शब्द आहे. प्री म्हणजे काय रे? अगोदर. पोटेन्सी म्हणजे अगोदर तयार होणार. पोटेन्सी म्हणजे काय होणार आहे? अगोदर तयार होणार आहे. आज थोडी जास्त गरमी आहे का? मलाच वाटत तुम्ही फॅनचा जोर लावला, तुम्हाला लावला. आता बघा, प्री म्हणजे काय? अगोदर. पोटेन्सी म्हणजे अगोदरच तयार होणार. प्री पोटेन्सी खूप महत्वाचे आहे बघा. Pollen grains of other flowers germinate rapidly over the stigma than the pollen grain from the same flower. हे कोणामध्ये होते? ऍपल मध्ये होते. मी सांगतो हे काय असणार आहे. आवाज आला ना मागे? मागे आवाज आहे ना? ठीक आहे, माईक वाढव तुम्ही. आता हे प्लांट आहे. हे काय आहेत त्याचे? फ्लावर. हे पण काय त्याचं? फ्लावर. हे काय असतील त्याच्या? स्टाईल. ओके, आणि त्याच्यामध्ये काय असेल त्या ठिकाणी? स्टिग्मा प्रेझेंट असेल. समजलं असेल? स्टिग्मा. स्टिग्मा प्रेझेंट म्हणजे एक प्लांट आहे, त्याच्यामध्ये स्टिग्मा फ्लावर प्रेझेंट आहे. त्या फ्लावर मध्ये स्टिग्मा आहे, स्टाईल आहे, ओव्हरी आहे, त्यासोबत पोलन ग्रेन सुद्धा आहे. हे दोन आहे. आता या फ्लावरला ना, हा फ्लावर आहे, या फ्लावरला क्रॉस पॉलिनेशन करायचं. याला काय करायचंय? क्रॉस पॉलिनेशन. किंवा याला काय करायचं नाहीये? सेल्फ पॉलिनेशन करायचं नाही. तर तो काय करेल माहितीये का? याच्या पोलन ग्रेनची डेव्हलपमेंट खूप लवकर करेल, गायनोसियम डेव्हलप होण्याच्या अगोदर. मी काय म्हणालो? हा जो फ्लावर आहे, या फ्लावर मधला जो पोलन ग्रेन आहे, पोलन ग्रेन लवकर डेव्हलप होतो. हे एक फ्लावर आहे. याच्यामधला जे ओव्हरी आहे ती लवकर डेव्हलप होते. इथं कोण लवकर डेव्हलप होत नाही? पोलन ग्रेन. इथं कोण लवकर डेव्हलप होत नाही? ओव्हरी. मग ह्यांच्याकडे आता लास्ट ऑप्शन काय राहील? याचे पोलन ग्रेन कुठं जाणार? इथं. पण प्लांट कोणता आहे? सेम. हे असं होते ऍपल मध्ये. हे कोणामध्ये होते? ऍपल मध्ये. याला म्हणायचं प्रीपोटेन्सी. दॅट इज नोन ॲज द प्रीपोटेन्सी. समजा तुम्हाला? प्रीपोटेन्सी म्हणजे लवकरात लवकर डेव्हलपमेंट कोणामध्ये होणार? पोलन ग्रेन्स मध्ये होणार. एकाच फ्लावरवर, एकाच प्लांटवर फ्लावर वेगवेगळे असणार. दॅट इज नोन ॲज द प्रीपोटेन्सी. कोणाला अडचण? इथपर्यंत काय नसेल, सोपं आहे. समजलं मला काय म्हणायचं होतं? ओके, प्लांट एकच आहे,
त्याच्यावर 2 फ्लावर आहेत, त्या फ्लावर मधले पोलन ग्रेन्स खूप लवकर ग्रो होतात आणि दुसऱ्या ओव्हरी जिथे ग्रो आहे तिथे जाऊन फर्टिलायझेशन करतात. पण स्वतः ते सेल्फ फर्टिलायझेशन करू शकत नाही, पॉलिनेशन करू शकत नाही, कारण की हे काय झालेले नसतात, इथले दुसरा ऑर्गन डेव्हलप झालेला नसतं. समजलं? कोणाला काय अडचण नाही? आता जेव्हा मी पॉईंट लिहून देतो ना तेव्हा अजून समजून जाईल. आता याच्यामध्ये आपल्याला काय लिहायचं बघा, परत एकदा सांगतोय. जे पोलन ग्रेन्स ऑफ अदर फ्लावर्स germinate rapidly. Pollen grains of other flowers germinate rapidly over the stigma than the pollen grains from the same flower. कोणामध्ये होते? ऍपल मध्ये होते. चला तर आपण याच्याविषयी पहिला पॉइंट नोट करूया. पोलन ग्रेन्स प्रीपोटेन्सी मध्ये लिहायचं सोबत आता. पोलन ग्रेन्स ऑफ अदर फ्लावर grow rapidly rather than stigma which promote cross pollination on a same plant called as काय म्हणून मी त्याला प्रीपोटेन्सी. मला कोणी सांगेल आता या ठिकाणी त्याचं प्लांट चेंज आहे का? मग याला कोणती गॅमी म्हणून? जेटनोगॅमी. जेटनोगॅमी मध्ये फ्लावर चेंज असते, प्लांट चेंज असते का? नसते. ओके, ऍटोगॅमी मध्ये फ्लावर एकच असतं. जेटनोगॅमी मध्ये काय असतात? फ्लावर 2 असतात, प्लांट एक असते. आणि क्रॉस पॉलिनेशन त्यालाच आपण झेनोगॅमी म्हणतो. झेनोगॅमी मध्ये सगळंच वेगळं, प्लांट अलग, फ्लावर अलग, पण सेम काय असते? व्हेरी गुड. सेम काय असणार आहे? स्पेसिस असणार आहे, लक्षात ठेवायचं. मग प्रीपोटेन्सी मध्ये लवकर कोण तयार होते? पोलन ग्रेन्स तयार होते. एक्झाम्पल इन ऍपल. ऍपल मध्ये होते प्रीपोटेन्सी, लक्षात ठेवायचं. तुम्हाला गायचोगॅमी आठवत असेल, त्याच्यामध्ये मी प्रोटाएंट्री म्हणलो. प्रोटाएंट्री मध्ये लवकर कोण तयार होते? प्रोटागायनी मध्ये लवकर कोण तयार होते? आणि त्याच्यामध्ये प्रीपोटेन्सी मध्ये लवकर कोण ग्रो होते? पोलन ग्रेन्स. समजा ना फरक, सगळे सारखेच आहे, फक्त टायमिंगचा फरक आहे. आणि त्याच्यामुळे होणारे पॉलिनेशन, आणि त्याच पॉलिनेशन आणि याला काय करायचंय? क्रॉस पॉलिनेशन करायचं. काय करायचं नाहीये? सेल्फ पॉलिनेशन करायचं नाही. बस एवढी एक गोष्ट मला इथं माहित पाहिजे. कोणाला काही डाऊट आहे? काहीच नाही. Prepotency. Prepotency means काय? Pollen grains of other flower grow rapidly rather than the stigma. Okay, rather than the stigma to promote the cross pollination called as the prepotency. Example in a flowers. Done. In a flowers of the apple. Okay. बरोबर आहे. Flowers of the apple. मी फ्लावर म्हणतो, पुढे ऍपल म्हणायचं तुमच्यासाठी ठेवतो. आता पुढे बघा, थोडेसे 2 शब्द अवघड वाटतील पण खूप सोपे आहे. हेटेरोस्टाईल. काय म्हणले? हेटेरो. हेटेरोचा अर्थ काय सांगू तुम्हाला माहिती आहे? होमो. होमो म्हणजे सारखे, हेटेरो म्हणजे स्टाईल म्हणजे पोझिशन. स्टाईल STYLE स्टाइली, दॅट इज नोन ॲज द पोझिशन. ओके, हे लक्षात ठेवा. हेटेरो स्टाइली. ह्याला दुसरं एक नाव आहे हेटेरो मॉर्फी. मॉर्फीचा मीनिंग पण तुम्ही ती पोझिशन लक्षात ठेवू शकता. आता बघा, लक्ष देऊन ऐका. इन सम प्लांट्स लाईक प्रिमुला. काय नाव आहे? प्रिमुला. त्याला प्राइम रोज म्हणतात. There are 2 or 3 forms type. म्हणजे एकच फ्लावर आहे पण त्या फ्लावर मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टाइप्स आहेत. काय? वेगवेगळ्या फ्लावर एकच आहे पण त्याच्यामध्ये अरेंजमेंट काय वेगवेगळी आहे. ठीक आहे, बघूया. इन विच स्टिग्मास अँड अँथर. तुम्हाला आठवते? स्टिग्मा इज द पार्ट ऑफ द ओव्हरी. स्टिग्मा हा पार्ट कोणाचा आहे? ओव्हरीचा आहे. अँथर इज द पार्ट ऑफ अँथर कोणाचा पार्ट? फिलामेंट. फिलामेंटचा पार्ट आहे ना, समजा नाही नक्की आपल्याला. आर प्लेस्ड ॲट अ. हे खूप बघा, म्हणजे यांची पोझिशन काय आहे? वेगवेगळी आहे. त्यालाच म्हणायचं हेटेरो स्टाईल आणि यालाच म्हणतात हेटेरो अँथी. कारण की कोणाची पोझिशन चेंज आहे रे? अँथरची. सांगेल मी. आणि धिस प्रिव्हेंट्स द पोलन्स फ्रॉम रिचिंग द स्टिग्मा अँड पॉलिनेटिंग इट. मी आता एक डायग्राम काढतो, लक्ष द्या फक्त.
ऑलरेडी आहे तिलाच बघा. इथं बघा तुम्हाला दिसायला काय आहे, ओव्हरी आहे. हा काय आहे, येलो येलो कलरचा, याला तुम्ही काय म्हणतो, अँथर मध्ये काहीतरी तयार होतात, त्यांना काहीतरी म्हणतात पोलन. आता बघा अँथर आहे, हे वरचं काहीतरी, याला काहीतरी नाव दिलेलं आहे बघा, कोणाला माहिती आहे का, स्टिग्मा. एवढं माहिती आहे, अँथर स्टिग्मा तुम्हाला माहिती आहे. याला आपण काय म्हणतो मधामध्ये, आणि खालची काय. पण आपल्याला इथं काम फक्त दोघं आहेत, एक अँथरचं काम आहे आणि दुसरं कोणाचं काम आहे, स्टिग्माचं. मला सांगा हाईट सगळ्यात जास्त कोणाची, स्टिग्माची. हाईट सगळ्यात कमी कोणाची आहे, पोलन ग्रेनची. पोलन अँथरची. पोलन ग्रेन इथं तयार झाले बघा, इथं तयार झाले, इथं तयार झाले. पोलन ग्रेनचे काय पंख आहेत वर उडत जायला, मग हे तयार कुठं पडतात, मग इथं काही चान्सेस आहेत का सेल्फ पॉलिनेशन व्हायचे, म्हणून याला म्हणतात हेटेरो. कारण की अँथरच्या पोझिशन मध्ये चेंज आलेला आहे, म्हणून दॅट इज नोन ॲज द हेटेरो स्टाईल. समजायला मी काय म्हणतो, तुम्ही म्हणशाल सर मग ठीक आहे आपण एक काम करू, याला काय करू, त्या अँथरला वर नव्हते एकदम हाईटला, ह्याला वर नेल्या. ओके, ह्याला वर नेल्या. आता वरून फ्लावर्स खाली येतात एवढं पक्क आहे, पण ते गॅरंटी नाही ना, हाईट एकदम त्यांची खूप जास्त आहे, कोणाची, अँथरची. आणि स्टिग्मा इथं आहे, वाऱ्याने सोबत घेऊन गेले तर काहीतरी फेल्युअर आहे. म्हणजे याची हाईट कुठं असायला पाहिजे होती, खरं तर इथं असायला पाहिजे, तेव्हा प्रॉपरली यांच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन झालं असतं. पण त्या फ्लावरलाच काय नको होतं, सेल्फ पॉलिनेशन. त्याला काय पाहिजे होतं, त्याला अँथरला म्हणलं की तुझी पोझिशन चेंज कर, तुझी उंची एकतर वाढव नाही तर उंची एकतर कमी कर. त्याच्यामुळे काय होते, सेल्फ पॉलिनेशनला स्टॉप होते थोडंसं. ओके, आणि तुम्ही म्हणशाल सर ह्याच्यात सेल्फ पॉलिनेशन होणारच नाही का, होईल ना. मे बी एखादा बायोटिक पॉलिनेटिंग एजंट इथून वर घेऊन गेला ना, होणार नाही असं नाही. पण प्लांटनं स्वतःमध्ये काहीतरी मॉडिफिकेशन केलेत ना, आपण हे मॉडिफिकेशन शिकायला, याला म्हणायचं हेटेरो स्टाईल. मग समजलं, हेटेरो स्टाईल म्हणजे सिंपली काय, जस्ट चेंज इन अ पोझिशन ऑफ अँथर टू द स्टिग्मा, दॅट इज नोन ॲज द हेटेरो स्टाईल. राईट डाउन द हेडिंग मिनिट, हेटेरो स्टाईल. हेटेरो स्टाईल, याचं दुसरं एक नाव आहे हेटेरोमॉर्फिक. हेटेरोमॉर्फिक पहिला पॉइंट त्याच्यामध्ये. इन दिस पोझिशन ऑफ अँथर इज डिफरंट फ्रॉम कोणापासून रे, फ्रॉम स्टिग्मा. त्याच्यामध्ये काय होते, पोझिशन ऑफ अँथर हा काय असतो, वेगवेगळा असतो. मीन्स स्टिग्मा and anther are placed in a different लेवल. बरोबर ना, एक तर वर नाही तर खाली, नाही खाली नाही तर वर, यांच्यामध्ये त्यांची लेवल. लेवल म्हणजे काय, ती कशा ठिकाणी प्रेझेंट आहे, एकदम हायटेड की लेवलला बरोबर आहे, ते काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. तुम्हाला आता सीईटी मध्ये खूप सोपं जाईल. कसं की बाबा डिफरंट लेवल म्हटलं की काय येते उत्तर, हेटेरोमॉर्फिक. डिफरंट लेवल ऑफ कोणाची असणार आहे, अँथरची. दॅट इज नोन ॲज द हेटेरोमॉर्फिक. त्यालाच आपण दुसरं एक काय नाव आहे, हेटेरो स्टाईल. अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज हेटेरो अँथी. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज, दुसरा पॉइंट, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज हेटेरो अँथी. अँथी काय म्हणलं, अँथर आहे ना, म्हणून त्याला म्हणलं. याच्यामध्ये अजून एक पॉइंट ऍड करायचं, यांना काय थांबवायचं होतं, and it helps to or prevent to self pollination and promote काय promote करतात, क्रॉस पॉलिनेशन. गुड. it prevents self pollination and promote क्रॉस पॉलिनेशन. एक जरी शब्द समजला नाही ते मला विचारायचं ना. आता थोडं तुम्ही हुशार झाल्या
अगोदरचा हात पण आता थोडे झाले समजाले, मला जास्त एक्सप्लेन करायची गरज पडणार नाही. मी प्रत्येक शब्दाला तोडून तुमच्या पुढे ठेवत आहे म्हणजे समजदार म्हणून. ओके बघा, मग तुम्हाला सांगता येईल आउटब्रेडिंग डिव्हाइसेस मध्ये पहिला आउटब्रेडिंग डिव्हाइसेस काय होतं, युनिसेक्शुअलिटी. दुसरं कोणतं होतं आठवते कोणाला, डायचोगॅमी. डायचोगॅमी मध्ये 2 गॅम्या होत्या, एक होता प्रोटा अँड्री, दुसरा होता प्रोटा गायनी. आता आपण नंतरचे बघले ते म्हणजे हेटेरोस्टाईल. ह्याच्यामध्ये पण आपल्याला समजलं हेटेरोस्टाईलचे नाव वेगवेगळे आहेत. हेटेरोमॉर्फी, याला हेटेरो म्हणजे ह्याचं आडनाव सारखंच आहे, तर पुढचं नाव बदला हो ना. बघा हेटेरो पुढे स्टाईल, मॉर्फी आणि इथे काय दिले अँटी. समजा कोणासाठी काय डाऊट काय नाही, एवढंच पॉईंट याच्यामध्ये हेटेरोस्टाईल. आणि ही डायग्राम तुम्हाला जर येत असेल तर काढायची ना, दोन्ही आहे. त्याला म्हणायचं लॉंग स्टाईल मॉर्फ, कारण की लॉंग स्टाईल. ओके, स्टिग्मा स्टाईल ओव्हरी, याची स्टाईल कशी आहे लॉंग, त्याच्यामुळे याला लॉंग स्टाईल मॉर्फ म्हणतात. आणि याची स्टाईल कशी आहे रे शॉर्ट, म्हणून याला काय म्हणतात शॉर्ट स्टाईल मॉर्फ. आणि याच्यामुळे काय होते कमी जास्त आपला एंथरची पोझिशन वाली, म्हणून याला म्हणायचं हेटेरोमॉर्फी, हेटेरो स्टाईली, हेटेरो अँथी. समजले? वाचा बरं जेवढं शिकलं होते काढून घ्या लोक, शॉर्ट मध्ये डायग्राम काढा, डाव्या हाताला काढून टाका, पाठवते. हा जशी आणि तशी काढा बेटा, आम्हाला चांगली येते म्हणून तुम्हाला चांगली यावं असं काही नसतं. ते हेच आहे, मी पण तुम्हाला वाटेल का मला येत नाही. आता ती नसणार, आता केव्हा काढणार, राहू द्या नंतर काढा, मला शिकवायचं. अरे आमचे शिक्षक आम्हाला म्हटलं आम्ही अगोदर डायग्राम तेव्हाच काढत होता माहिती आहे का. चला पुढचा गट आहे. अरे नाही खूप टाइम लागतो त्याला, काढा ना स्लाइड्स तुम्हाला आहेत अवेलेबल. ओके, हेटेरोस्टाईल हेटेरोमॉर्फी समजलं. मग हेटेरोमॉर्फी आलं लक्षात, जाऊ पुढे. आता पुढचा जो घटक शिकायचा आपला हार्को, काय बघायचं आपल्याला हार्को गॅमी. गॅमी म्हणजे काय रे, सांगितलं ना गॅमी म्हणजे पॉलिनेशन. आता हार्को म्हणजे काय बघा लक्षात. सिंपली आपल्याला काय करायचं आणि काय करायचं याच्यावर, काय करायचं आहे काय करायचं नाही. मग आपण एक काम करू का, काहीच नाही, स्टिग्मा आणि स्टाईलच्या मध्ये एक दिवार बांधून टाकू. दिवार म्हणजे एक मेम्ब्रेन तयार करू, ह्याचे पोलन ग्रेन इकडे जाऊ नये, स्टिग्मावर स्वतःचे पोलन ग्रेन बसवू नये, असं सिंपली. ओके, किंवा जे अँथर असते ना, अँथरच्या भोवतीच एक कवरिंग तयार करू, म्हणजे ते उभं नावाला अँथर असेल, त्याचे पोलन ग्रेन बाहेर येतील का. याला म्हणायचं मेकॅनिकल बॅरियर. तुम्हाला माहिती आहे मेकॅनिकल बॅरियर. कोविड मध्ये डॉक्टर पेशंटला चेक करताना सिंपली पुढे एक पडदा राहत होता ट्रान्सपरंट कॅरेट ह्याचा पॉलिथिनचा राहत होता की नाही, राहते की नाही. किंवा क्वारंटाईन करत होते बघा, प्रत्येकामध्ये काय रुमाल अलग अलग केले का नाही, त्याला जस्ट पडदे लावत होते. तसंच या ठिकाणी पोलन ग्रेन्स कोणावर जाऊ नये, स्टिग्मावर जाऊ नये म्हणून यांच्यामध्ये एक पडदा असतो, एक मेम्ब्रेन असतो. आणि हे एक मेकॅनिकल बॅरियर आहे. बॅरियर म्हणजे काय, मराठीतून अर्थ सांगून कोणी बॅरियर म्हणजे काय, अडथळा. मग आपण पोलन ग्रेनला तिथे जाऊच द्यायला गेल्या, सेल्फ पॉलिनेशन होईल का. म्हणून आता नेक्स्ट आहे झाला तर दोनच राहील आहे, याला म्हणायचं हार्कोगॅमी. हा एक मेकॅनिकल डिव्हाइस आहे. कशासाठी, टू प्रिव्हेंट द सेल्फ पॉलिनेशन. कोणामध्ये, बायसेक्शुअल फ्लावर म्हणजे असं फ्लावर ज्याच्यामध्ये अँड्रोसियम पण प्रेझेंट आहे, गायनोसियम प्रेझेंट आहे. ओके, दोन. आणि नुसतं फक्त एकच आहे, त्याला काय गरज आहे असं पण होणार नाही, तसं पण नाही. म्हणून बायसेक्शुअल फ्लावर मध्ये हार्कोगॅमी आढळते, हे गोष्ट लक्षात ठेवा, मागे लक्ष द्या. आणि इन प्लांट्स नॅचरल फिजिकल बॅरियर इज प्रेझेंट बिटवीन द टू सेक्स ऑर्गन. आता ते कोणते, अँथर आणि स्टिग्मा, टू अवॉइड द कॉन्टॅक्ट ऑफ द पोलन विथ द स्टिग्मा. म्हणजे त्या पोलन ग्रेनला या स्टिग्मा पर्यंत येऊ द्यायचं नाही. होईल ना, मग सेल्फ पॉलिनेशन होणार आहे का नाही, काय होऊ शकते मग नंतर क्रॉस पॉलिनेशन.
अँड सेम फ्लॉवर. एक्झाम्पल आहे कॅलोट्रोपिस. ओके, कॅलोट्रोपिस. ओके, त्याच्यानंतर पेंटागुला स्टिग्मा इज पोझिशनड अबोव द लेवल ऑफ द ॲग्री. नंतर बघूया आपण. इथपर्यंत आलं लक्षात? तुम्हाला काय अडचण आहे? काय असणार आहे? मेकॅनिकल बॅरियर असणार आहे. इट इज प्रेझेंट बिटवीन द टू सेक्स ऑर्गन्स ऑफ द फ्लॉवर. त्याच्यानंतर कॅलोट्रोपिस. ओके, इट प्रिव्हेंट द कॉन्टॅक्ट ऑफ द पोलन ग्रेन्स विथ द स्टिग्मा. समजलं? झालं एवढेच पॉईंट आहे. म्हणून नेक्स्ट पॉईंट आहे हार्कोगॅमी. नेक्स्ट बघा, थोडंसं तुम्हाला अवघड झाले. एक शब्द कसं राहते आपण जीवनामध्ये पहिल्यांदा ऐकून जाते. तुम्हाला ते तामिळ गाणं जर ऐकू घातलं तर तुम्हाला पाठ होईल का? पण तुम्हाला हिंदी गाणं ऐकू घातलं तर पाठ होणार आहे, कारण की ते आपले फॅमिलीयर असते. आता असं समजा की हार्कोगॅमी तामिळमध्ये, त्याला समजायचं असं थोडं वेळ लागेल. आपण त्याला फोडू 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 बघूयात. ओके, हार्कोगॅमी ती आहे की सी आहे? पहिला पॉईंट कोणी सांगेल? इट इज द मेकॅनिकल बॅरियर. It occur in a bisexual flower. It occurs in a bisexual flower. Bisexual flower म्हणजे the flower which consists of the both sexes. Bisexual flower. त्याचा तिसरा काय असणार? ओके, both sex organs are separated, okay, by a physical barrier. Sex organs of a flower, light गेली बरं, are separated by natural barrier. Natural barrier. अडथळा येतो त्याच्यामुळे, आणि याच्यामुळे काय होते? And hence it prevent contact of कोणाकोणाचा contact of stigma and pollen grains. Contact of stigma and pollen grains. याच्यामुळे काय होणार आहे? and it prevent कोणतं? क्रॉस पॉलिनेशन. बरोबर आहे? इट प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन आणि प्रमोट क्रॉस पॉलिनेशन. शेवटचं वाक्यच पाठ करायचं आहे. पाचवा पॉईंट लास्ट. इट प्रिव्हेंट म्हणजे होऊ देऊ नये. इट प्रिव्हेंट कोणतं? सेल्फ पॉलिनेशन. अँड प्रमोट, कशाला तरी प्रमोट करता येतो. अँड प्रमोट क्रॉस पॉलिनेशन. खूप सोपं आहे, तुम्ही फक्त अभ्यास करा. कॅलेट्रोपिस नावाच्या फ्लॉवर मध्ये होते. कोणामध्ये ते? कॅलेट्रोपिस. मागे खंड आहे काय झालं? शिक अभ्यास करायला की आता लाईन न वाचून घेणार आहे तर मी शेवटीच्या 5 मिनिटांमध्ये 10 मिनिटांमध्ये 10 मिनिट ठेवणार सगळे पॉईंट्स घेणार आहे फास्ट मध्ये. कारण की जर जसा चॅप्टर पुढे जातो तसं तसं टॉपिक जास्त शिकलेला असतो आपण. आणि एक एक पॉईंट लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा. पण एकदाच लक्षात राहणार नाही सगळं, पण एक एक जर ठेवल्या तर सगळंच लक्षात राहतं. ठीक आहे. आता हे कोणामध्ये होते आपण नोट करूयात. एक्झाम्पल कॅलोट्रोपिस. 7 नंबरचा पॉईंट असणार आहे. दॅट इज इट ऑकर इन अ कॅलोट्रोपिस. एक्झाम्पल कॅलोट्रोपिस मध्ये पेंटॅगोनल स्टिग्मा प्रेझेंट असते. पेंटॅगोनल सिंपल एवढंच नाही. कॅलोट्रोपिस पेंटॅगोनल स्टिग्मा प्रेझेंट. हार्कोगॅमी आलं का लक्षात? पहिल्यापासून थोडंसं रिवाइज करतो. तुम्ही हे ऐकले मी म्हणत आहे. पॉलिनेशन मध्ये बायोटिक, अबायोटिक. अबायोटिक पॉलिनेशन मध्ये आपण बघलो
ॲनिमोफिली. त्याच्यासोबतच आपण बघलो हायड्रोफिली. हायड्रोफिलीमध्ये 2 प्रकार बघलो, इपी हायड्रोफिली, दुसरा हायपोहायड्रोफिली बघलोत आपण. त्याच्यानंतर एंटॅमोफिली बघलोत इन्सेक्टद्वारे. बर्ड्सद्वारे म्हणलं तर ऑर्निथोफिली बघलोत. ओके. त्याच्यानंतर चिरिप्टोफिली बघलोत. ओके. आणि त्याच्यानंतर आपण काय बघलो, डायचोगॅमी. आउटब्रेन डिव्हाइसेस मध्ये जर आलो तर आपण डायचोगॅमी बघलो. त्याच्यानंतर काय म्हणतात युनिसेक्शुअलिटी बघलो. ओके. त्याच्यानंतर प्रीपोटेन्सी आजच्या लेक्चर मध्ये बघितलं. त्यासोबत प्रोटाएंड्री बघलो, प्रोटागायनी बघलो आणि काय बघलो आता हार्कोगॅमी. हार्कोगॅमिक मध्ये काय होतं, त्यासोबत हेट्रोस्टायली सुद्धा बघलो. ओके. पोझिशन लेवल चेंज असते त्यांचं. ओके. उंचीनुसार तुम्हाला हळूहळू पाठ केली की सगळ्या गोष्टी होतात. आता हार्कोगॅमी म्हणले तुम्हाला हा शब्द आठवला पाहिजे. कोणतं बॅरियर आहे आणि हा काय अलग करतो, सेक्स ऑर्गन्स काय करतो, सेपरेट करतो. आणि ह्याच्यामुळे काय प्रिव्हेंट, हे तर सगळीकडेच आहे बरं. प्रिव्हेंट हे लक्षात ठेवा, प्रिव्हेंट कॉन्टॅक्ट ऑफ स्टिग्मा आणि पोलर. बस प्रत्येकाचं काही कीवर्ड्स आहेत. जेव्हा टॉपिक संपल शेवटच्या दिवशी आपण एकदा रिव्हिजन करूया. त्याच्यामध्ये मी सगळ्यांची एक कीवर्ड्स लिहून देतो, म्हणजे रिव्हिजनला आपल्याला काय जाणार आहे, सोपं जाणार आहे. जाऊ मग पुढे. ठीक आहे. आता पुढचा जो घटक आहे याचं एक्झाम्पल लक्षात ठेवा, कॅलिट्रोपिस. ओके. आता बघा नेक्स्ट आहे दॅट इज द सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. काय आहे आता पुढचं, सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. त्यालाच म्हणतात सेल्फ स्टरिलिटी. बघा जेनेटिक मेकॅनिझम म्हणजे प्लांट काय करते माहिती आहे का, स्वतःचे पोलन ग्रेन असे तयार करते त्यांच्या जीन्स मध्ये चेंज करून की ते त्यांच्या स्वतःच्या स्टिग्मावर जाऊन मध्ये जाऊन पॉलिनेशन करू शकत नाही. जेनेटिक चेंज करते आणि त्याला म्हणायचं सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. काय म्हणतात त्याला, सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. ओके. ड्यू टू विच द जर्मिनेशन ऑफ पोलन ऑन द स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर इज इनहिबिटेड. इनहिबिटेड म्हणजे स्टॉप. हे कोणामध्ये होते, टोबॅको मध्ये. लक्षात ठेवायचे सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी इज वन ऑफ द जेनेटिक मेकॅनिझम विच इज द फिजिकल मेकॅनिझम. आठवते अगोदरचं फिजिकल बॅरियर वाला, आठवलंय. हेट्रोस्टाईल मध्ये फिजिकल बॅरियर मध्येच येते, फिजिकल टाईप मध्ये येते. पण हा एकच हा या ठिकाणी जो आउटब्रेन डिव्हाइसेस आहे, जो कोणत्या लेवलला काम करतो, जेनेटिक. म्हणजे डायरेक्ट जीन्सच चेंज. किती पण जाऊन पोलन ग्रेन बसले तिथे जर्मिनेट होतील का, जर्मिनेट होणार तर त्या ठिकाणी पॉलिनेशन होईल, पण जर्मिनेट होत नाही. जर्मिनेट होत नाही म्हणजे फर्टिलायझेशन होत नाही. गेटच बंद. त्याचा अर्थ असा आहे. ओके. म्हणून नेक्स्ट पॉइंट असणार आहे, हेडिंग टाका शेवटचा पॉइंट याच्यामधला, सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. ओके. हा कोणत्या प्रकारचा आहे, पहिला पॉइंट. हे जेनेटिक मेकॅनिझम आहे. दिस इज द जेनेटिक मेकॅनिझम. दिस इज जेनेटिक मेकॅनिझम. जीन्स लेवल ना जेनेटिक मेकॅनिझम. याच्यामध्ये काय होते, देर इज अ नो ऑकरिंग ऑफ द जर्मिनेशन. जर्मिनेशन होत नाही. ते पुढे काय तुम्ही सांगा, कोणी सांगा मला जर्मिनेशन म्हणजे काय. जर्मिनेशन म्हणजे नाही. आता बघा थोडक्यात आलंय, सांगतो. थांबा थोडंसं आलंय म्हणून सांगतो आपण. तुम्ही म्हणजे फक्त डायग्राम बघा, तारीफ करशाल. तारीफ. थँक्यू. नाही सांगतो, 2 मिनिट थांब. हे काय कसं आलं पोलन ग्रेन. चला काय झालं आता, इकडून तिकडे गेलं म्हणजे काय झालं. आता कोणतेही पॉलिनेशन तुम्ही म्हणू शकता की क्रॉसच झालं. इथं काय लिहिले काय असं नाही, दूर दूर लिहिलं म्हणून क्रॉस म्हणायचं. क्रॉस पॉलिनेशन झालं, काहीतरी पॉलिनेशन झालं. लक्ष दे जगदेश, पॉलिनेशन झालं. आता हे जाऊन इथं काय बुंदीचा लाडू एका उगं बसायला काहीतरी होईल ना. काय होतं माहितीये का, याला काय म्हणतात माहिती. आता हे सगळं स्ट्रक्चर हे पिस्टिल. थोडं लक्ष द्या मुलांना आणि मुलींनो. तुम्ही हुशार आहात म्हणून लेडिक मध्ये शिकवायला लागले. हे आहे स्टिग्मा आणि खालचं सगळं पिस्टिल आहे. वर आलेला कोण आहे, पोलन ग्रेन. पोलन ग्रेन वर जाऊन गुन्हा बसते. त्याला काहीतरी तयार करावं लागेल. ते काय तयार करते माहिती काय, पोलन ट्यूब तयार करते. काय तयार करते, पोलन ट्यूब. त्याला मध्ये जायचंय ना, बरोबर आहे की नाही. त्याला वरच थांबायचं का नाही, त्याला कुठे जायचं, असं मध्ये जायचंय. मध्ये काय आहे ते आठवते तेव्हाचं स्ट्रक्चर.
मध्ये आहेत ते सीएन कार्टून नेटवर्क, सीएन सी किती आहे का 7 ते 8 न्यूक्लियस आहेत, त्याला फ्युजन करायचंय मध्ये जाऊन फर्टिलायझेशन करायचंय. आणि ह्याच्यामध्ये कोणता न्यूक्लियस असतो माहिती काय? मेल न्यूक्लियस असतो. मेल न्यूक्लियस म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया त्यांच्यामध्ये 3 जण असतात. आठवते कसा अभ्यास काय नाही. अरे विजय आणि गणेश व्हेजिटेटिव्ह असते, जनरेटिव्ह असते. जनरेटिव्हचं जनरेशन होते, 2 तयार होतात, 2 मेल गॅमेट तयार होते आणि एक गॅमेट असतो तो पोलन ट्यूब तयार करण्यासाठी हेल्प करतो. आता हा तयार काय करणार आहे तुम्हाला? पोलन ट्यूब तयार करणार आहे. आणि यालाच म्हणायचं पोलन ट्यूब तयार होते ना, दॅट इज नोन ॲज फॉर्मेशन ऑफ अ पोलन ट्यूब इज नोन ॲज द पॉलिनेशन. फॉर्मेशन ऑफ द पोलन ट्यूब इज नोन ॲज द ओके म्हणजे फॉर्मेशन जर्मिनेशन फॉर्मेशन ऑफ पोलन ट्यूब. कोणापासून तयार होते पोलन ट्यूब? फ्रॉम पोलन ग्रेन ऑन कशावर? ऑन स्टिग्मा कॉल्ड ॲज जर्मिनेशन. लक्ष द्या. संध्याकाळी 3 वाजले आणि धडधड आपलं दार वाजलं. आपण दार त्या चित्रातून बघतोय डोर होल मधून. ओळखीच असेल तर दार काढताय, नाही तर दार काढताय का? नाही. सेम तसंच दिवसा पण बरं दिवसा पण असेल. मला वाटलं हिंमतदार आहात तुम्ही. आपण हमेशा चेक करता की बाहेर कोण आहे त्याच्यानंतर दार काढतात. सेम त्याच पद्धतीनं आपल्या स्पेसिसचा असेल, आपला असेल कोणतरी तरच आहे ना. इथं पण सेम पोलन ग्रेन आला. बरं हवेमध्ये काय एवढा एकच पोलन ग्रेन आहे का? दुसरे पण पोलन ग्रेन येतात ना. हा पोलन ग्रेन इथे येऊन बसलाय, तो पण दार वाढवते. या पिस्टिलला मध्ये दार काढत आहे ना, कारण की पिस्टिलला ओळखा लागेल ना ते आपला पोलन ग्रेन आहे का. माझ्याकडे 2 फ्लावर आहेत, एक गुलाबाचं फुल आहे कोणतर दिलंय, त्याच्यानंतर हिबिस्कस आहे ते पण कोणतर दिलंय. ओके तर आता 2 फुल आहेत, मी पोलन ग्रेन काढलोय हिबिस्कर वरचे येलो कलर हातात येतात डायरेक्टली ते, आणि ते टाकायला कशावर? रोजवर. मला सांगा पोलन ट्यूब तयार होईल का? का होणार नाही? स्पेसिस वेगवेगळी झाली. मग हे त्यांना कसं कळालं? तर त्याला म्हणायचं पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. आता तुम्ही म्हणशाल सर एवढं भानगडी कशाला केल्या? तर ते भानगड करण्याचं असं कारण आहे मुलांना की जो पुढचा जो पॉइंट असणार आहे तुमचा ना, त्याचं नाव आहे पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. उघडा दार. ते खूप छान गोष्ट होती बघा. चिमणी काय होतं ते? दार उघड. हा ते बघा कसं आहे. ओळखीचं असेल तर दार काढायचं असतं तसं येतं. आता हे तिथे गेले आपण एवढा एक पॉईंट ऍड करू. म्हणजे जर्मिनेशन समजलं, पॉलिनेशन माहिती आहे ना. अरे लक्ष द्या रे इकडे. नेशन प्रोसेस असतात त्या. ओके ट्रान्सफर ऑफ अ पोलन ग्रेन फ्रॉम एंथर टू स्टिग्मा कॉल्ड ॲज फॉर्मेशन ऑफ अ पोलन ट्यूब फ्रॉम द पोलन ग्रेन ऑन अ स्टिग्मा कॉल्ड ॲज द झालं. फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट इज कॉल्ड ॲज द खायचे नाही तर TION घेऊन यायचं, मधलं गटलं तर लिहित आहे समजा. ओके इथपर्यंत आलं लक्षात. हा जेनेटिक मेकॅनिझम आहे आणि त्याच्यामध्ये होणार आहे टू वीक जर्मिनेशन ऑफ पोलन ऑन अ स्टिग्मा ऑन द सेम फ्लावर. इनहिबिटेड म्हणजे स्टॉप, म्हणजे स्वतःच्याच पोलन ग्रेनला एंट्री देत नाही. मग त्या ठिकाणी पॉलिनेशन होईल सेल्फ नाही. हे कोणामध्ये होते? टोबॅको मध्ये होते, तंबाखू. ओके चला नेक्स्ट पॉईंट याच्यामध्ये ऍड करूयात आपण. कुठे गेला? हा इथं. इन दिस germination of pollen grain on a stigma is inhibited. थांबवते. Inhibited. And it prevent self pollination होत नाही and promote cross pollination. Example tobacco and promote cross pollination. Example काय रे? टोबॅको माहिती आहे ना. तंबाखू मध्ये काय असते माहिती आहे? नशा असते का? टोबॅको काय असते? अरे टोबॅको मध्ये निकोटीन असते मुलांना. कधी मध्ये खात जाऊ नये म्हणतो मी बाजारात चाललो होतो तर एक माणूस आपण किलो गंती घेते की नाही, तर त्यांनी किलो गंती तंबाखू घेतात महिन्याभर सर लावून. आपण मसाला मला परेशान झालो. 1 किलो तंबाखू घेऊन जातो खायला. तुमच्या तंबाखू आहे. आपण तंबाखूची शेती करू शकत नाही ना. करता येते काही नाही. अर्धा किलो आणलं तरी टोबॅको
समजलं? मग टोबॅको मध्ये काय असते? सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. कोणता शब्द लक्षात ठेवणार मग तुम्ही? जेनेटिक. ओके, त्याच्या जेनेटिक आलं. फिजिकल मेकॅनिझम म्हटलं तर हार्कोगॅमी. कोणतं? हार्कोगॅमी. चेंज इन पोझिशन म्हटलं तर हेट्रोस्टाईल, हेट्रोमॉर्फी, हेट्रोगॅमी आलं झालं तो पॉइंट. हा चला, समजलं मुलांना? इथपर्यंत कोणाचं काही डाऊट आहे? काहीच नाही. ठीक आहे, इथंच थांबूया. आता जो पुढचा घटक आहे तो पोलन पिस्टिल इंटरॅक्शन, तो आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये बघायचा आहे, कारण की तो पण खूप महत्वाचा घटक आहे, पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. त्याच्यानंतर 10 मिनिटांना तुमचा फिजिक्सचा क्लास असेल. ओके, वाचून घ्या. लाईन वाचायला लावणार आहे मी आता.